या खानावळची फिल्म करायल्यास ती आमच्याशिवाय कशी पुरी होईल? आमच्या पण काय ते इंट्रो का काय ते दे की. द्या तुम्हीच, मी शूट करते. हा तसं मी चालतंय, तसं मी चालतंय. रेडी बर का? हा रेडी. नमस्कार मंडळी, नमस्कार. आधी का नाही यांची ओळख करून देते बरं का. हा तर हे या खानावळीचे आणि घराचे खरे मालक म्हणजे राधक्काचे माजी पती आणि आता फक्त माझे पती श्री गोपीनाथराव पाटील बरं का. आणि मी ह्यांची बायको वर का. हा यामिनी. तर मंडळी मी ह्यांची सौभाग्यवती यामिनी गोपीनाथराव पाटील. हा आणि आम्हाला या खानावळीत लय मान आहे बरं का, लय मान आहे. हसायलाच पाहिजे कारण या खानावळीचे खरी मालक आम्हीच आहे. तुम्हाला काय बोलायचंय का? या गोपीनाथ बोलत नसतो, जे काय ते करून धावतो. एक्का इस्पिकचा एक्का म्हणजे या गोपीनाथ आहे. बाया माझं घर भावलं ते कसं छान बोलले. ये बारके झालं काय? दाखव कसं शूट केलं जर दाखव. मी शूट करतच नव्हते. अक्के या स्मिता आगावपणानं वाया गेल्याच, पण ही बी तिच्या पावलावर पाऊल टाकल्या. आवर दोघींना आमच्याच घरावर कब्जा करून त्याच घरात आमचा अपमान करायल्यास. आवर स्वतःला. हा सरपंचांकडच्या कार्यक्रमाला या खानावळवालीला बी बोलवलंय. कार्यक्रमाला नाही बोलवले हो, केटर म्हणून बोलवले. दीदी नको राहू दे. रोट्या झाल्या, आता 5वी ओटी कोण भरणार आहे? ओय राधा का तुम्ही या ना, वटी भरा या. मी? अहो भाई तुम्ही या ना, या या. नाही ठीक आहे. अहो या या, तुम्ही बरं वटी या बरं.
या घ्या. गावदेवीची वटी भरायचा मान देखील माझ्याकडनं हिसकावून या राधीला दिला आणि आता इथं देखील तीच. थांबा सुद्धा वहिनी. अहो हिची सावली मी तुमच्या सुनावर पडू देऊ नका. अहो काय झालं, भरू द्या की वटी यांना. अहो हिने जर तुमच्या सुनेची वटी भरली तर तुमच्या सुनेला पोरगीच होईल. हिला 3 लेकीच आहे. म्हणून तर राधाक्काला नवऱ्याने टाकलंय. हा बरोबर आहे. माझ्या सुनेला बी पोरगा होण्याची समधी लक्षणं होती. पर परवा हिच्या हातनं तिचं बाळणपण झालं ना, तेव्हा पोरगी झाली. म्हणून सांगते, हिच्या हातनं तुमच्या सुनेची वटी भरून घेऊ नका. हो नाही तर काय. नाही म्हणजे हात दाखवून अवलक्षण करायचं असेल तर बघा बाबा, म्हणजे कसं काय. बरोबर आहे. तुम्ही माझ्या सुनेची वटी भरायची नाही. अहो पर हे बघा, यो जरी बायकांचा कार्यक्रम असला ना तरी अशा बाईकडून मला सुनेची वटी भरून घ्यायची नाहीये. आणि काय हो, वटी भरायला गावात काय बायकांचा दुष्काळ पडलाय का? उगा ईशाची परीक्षा घ्यायची नाहीये आपल्यासनी. यामिनी बाई, तुम्ही वा पुढं. वटी भरायचा मान तुमचा. होय होय. द्या वहिनी. राहू दे. आखी माझा अपमान करायची, माझं नुकसान करायची एक संधी सोडत नाही ही राधाक्का. माग देवीच्या उत्सवात महाप्रसादाचं कंत्राट मला मिळालेलं. देवीचं काम म्हणून पदरमोड करून भक्तिभावानं समध्या गावासाठी मी जेवण बनवले आले. पण ते पण तिला बघवलं नाही. देवळातल्या ट्रस्टीसनी फितवलं आणि ते कंत्राट माझ्याकडनं काढून घेतलं. तुमच्याकडून देवीच्या प्रसादाचा आणि देवीच्या ओटीचा मान आम्ही काढून घेतोय. राधाक्का, देवीची ओटी भरण्याचा मान तुमचाच आहे. तो तुमच्याकडनं कोणी काढून घेऊ शकत नाही. नंतर समजलं आम्हाला हो समजा
आम्हासनी त्रास द्यायचा डाव होता. म्हणजे महाप्रसाद तिने पोचवायचा हे आधीच ठरलं असणार ना मॅडम. नाहीतर एवढ्या कमी वेळात देवीचा महाप्रसाद हिने कसा बनवला. उत्सवात यामिनीचा अपमान झाला आणि वटी भरायचा मान मला मिळाला. आता सरपंचाच्या घरी त्याचा बदला घ्यायचं समाधान यामिनीला मिळालंय. माझी त्याच्याबद्दल काय बी तक्रार नाही. फक्त एवढंच मागणं आहे देवा, आता तरी यामिनीतली द्वेषाची आणि सुडाची आग शांत होऊ दे. असं झालं असेल तर तवा तुझ्यावर अन्याय झालाय नक्की. पण गावकी घर हक्का संबंधी आहे. तेव्हा आम्ही 5 जण बसून तुमचे घरचे कागदपत्र बघू, दोन्ही बी बाजू ऐकू, आणि तुमची बाजू खरी असेल तर राधाक्काला घर सोडावंच लागेल. होय मॅडम, जे काही होईल ते खऱ्याच्या बाजूने होऊ दे. मला दुसऱ्या कुणाचं काहीच नको. मलाही ना कारण दुसऱ्या कुणाला त्रास नाही द्यायचा. फक्त जो काही निकाल लागेल तो खरा लागू दे एवढीच विनंती आहे. तुझी बाजू खरी असेल तर तुला न्याय मिळवून देईन, तो शब्द आहे माझा. मी त्या घरासाठी सगळे पैसे दिले पाहिजे, पण तुम्ही सगळे पैसे दिले नाही ना वाडकर. मग फायनल पेमेंटच्या आधी यो बोर्ड का लावलाय? आमचं दुसरं एक डील चालू आहे, ते झालं की पैसे देऊ तुमचे. मग ते डील झाल्यावर बोर्ड लावायचा. ए काढा तो बोर्ड. आता लावलाय तर असू दे, बोर्ड काढायची चूक करू नका. बरोबर आहे थांबा. बरोबर आहे, आपण बोर्ड काढायची चूक केली तर तुम्हासनी माहित नाही किती महागात पडेल आपल्यासनी. वाडकर, तुझ्याकडं फक्त 2च ऑप्शन आहेत. पहिला, स्वतःच्या हाताने तो बोर्ड काढून फेकायचा, आणि दुसरं ऑप्शन, तुझ्या सगळ्या जमिनींवर आमच्या मालकीचे बोर्ड लावलेले बघायचे. काळजातच राहायचं, डोसक्यात नाही जायचं. फायनल सांगतोय, काळजातच राहायचं, डोसक्यात नाही जायचं. दाद्या, वहिनी, गुड न्यूज घेऊन आल्या तुझ्यासाठी. द्या गुड न्यूज द्या त्यांना, द्या. सरपंचाने नोटीस पाठवली.
नोटीस मिळाली म्हणून यावर सही करा. ठीक आहे. वाच वाच वाच. पण कसली नोटीस आहे? गावची सुगरण म्हणून जाहीर सत्कार आहे तुझा, त्याचं आमंत्रण आहे. बया. आया अगं, घराच्या आणि खानावळीच्या हक्कासाठी तुझ्या विरोधात 4 वाजता गावकी बोलावलंय यांनी. काय? बया 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 बया. हातात चक्कर यायला लागली तुला, तर तिथं काय होईल ग की तुझं? यामिनी अगं का केलंयस ग हे सगळं? तू माझ्या पुढे दुसरा काही इलाजच ठेवला नाहीस ना, मग करायला लागलं. नोटीस नीट व्यवस्थित वाच आणि पूर्ण तयारी करून ये बर का. हा, तुम्ही सही करा आणि मला मोकळं करावं यातून. हो पण तुझ्या चक्राचक्रीच्या नादात त्यांचं सगळं कामच राहिलं. लवकर सही कर, बिजी असतात ते. पटकन कर सही कर. धन्यवाद बरं का. तुम्ही नाही का, तुम्हाला लई कामं असतील ना. धन्यवाद धन्यवाद. आखे आरक्षण येता आज खानावळीत अगदी व्यवस्थित गोडाधोडाचं होऊ दे बरं का. नाही कसं आहे, आज खानावळीचा शेवटचा दिवस आहे नाही का तुमचा. हा, भेटू बरं का नंतर आपण. अच्छा येते मी. बया मज्जा झाली. जागोजागी विखुरलेले माझे मी पण, जिथे जिथे जावे तिथे तुझी आठवण. हो तुझी आठवण. अरे दादा भैया, येडा आहेस का खुळा आहेस? नुसत्या लवंग्या मिरच्या खातोयस. अरे दाद्या, वहिनी सेमिनार काय नाक्यापर्यंत बी पोचली ना. आणि तू आत्ताच आठवणीच्या मिरच्या खायला सुरुवात केली. अरे ही तर नुसती सुरुवात आहे. आता बघ 2 दिवसात किती मिरच्या खायला लागतील त्या. ए किती बी खायला लागले ना तरी खाणार. तिची आठवण आली की मिरच्या खाणार. ठरलं की ठरलं. दाद्या तू एक काम कर, पुन्हा कंटिन्यू वहिनीची आठवण काढून ठेवायची, जाऊच द्यायची नाही. म्हणजे एकाच मिरचीत काम भागेल. हा ए एडायस काय? प्रेम मिळवण्यासाठी चिटिंग चालेल, पण प्रेम निभावण्यासाठी चिटिंग नाही करणार मी. सर
शिंदे सर, राधाक्का, तू इथे उभी? काय भानगड काय? खानावळीत नुसतं जेवाय जात आहे का आणि काय? बघ, मी तुला आज सुद्धा बोलवू शकत नाही, पण तू बस, मी पाणी. नाही नाही, त्या सगळ्याची काय बी गरज नाही. राधाक्का, तुझ्या डोळ्यात पाणी. सर, माझ्या जीवन मरणाचा प्रश्न येऊन ठेपलाय हो. गावकीचं समजलंय मला सुद्धा, पण तू अजिबात खचून जाऊ नकोस. बघ, सगळे पंच आणि सगळे गावकरी जरी तुझ्या विरुद्ध असले ना, तरी मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे. सर, तुमची एवढ्या बोलण्याने मी जीवात जीवालाय बघा. खरंच तुमचे उपकारच आहेत आमच्यावर. अगं, अशी उपकाराची भाषा बोलू नकोस ग. तुला बहीण मानलंय ना, मग अगदी शेवटपर्यंत माघार घेणार नाही बघ. द्रौपदीसाठी कृष्ण धावून आल्याला तसे माझ्यासाठी तुम्ही आहेत बघा. नाहीतर त्या नोटिशीचं लयच भय वाटून राहिलो होतं मला. काय रे, चेहरा असा का झालाय तुझा? असा नाही, ठीक तर आहे. बरं, आज काही काम ठेवू नकोस, आपल्याला बाहेर जायचंय. हा, हॅलो, बोला. वय निघतोच होता मी. मम्मी स्वतःच्याच कामात किती बिझी असते. हक्का असती तर तिनं माझ्या नजरेतनं आणि बोलण्यावरनं ओळखलं असतं की मी ठीक नाहीये. निशान, निशान, लक्ष कुठं आहे? सॉरी सॉरी, अगं ते पेंडिंग कामं कुठली कुठली आहेत ना, त्याचा विचार करत होतो. बस सॉरी. आपल्याला भुईगावला जायचंय आता. भुईगावला कशाला? तिथं गावकी आहे आणि मी पंच. मग मी गावकीला येऊन काय करू? तिकडे आगे जमिनीची नाही तर शेतीची भांडणं असतात. पण शेतीची आणि जमिनीची भांडणं काय असतात आणि ती कशी सोडवायची असतात ते तुला बी कळलं पाहिजे. काही वर्षांनी या समध्या गोष्टी तुलाच हँडल करायच्या आणि आपण गावकीत पंच म्हणून जातो तेव्हा रसातळातल्या लोकांचे प्रश्न आपल्याला समजतात. आमदारकी आणि खासदारकीच्या निवडणुकांमध्ये कुणाला उभं करायचं हे असंच नाही ठरवत आपण. त्यासाठी अभ्यास करायला लागतो आणि तो असा इथं घरात एसीचं वारं खात होत नाही. आणि हे समजा तुला शिकायचंय म्हणून तू यायचंय. पण मम्मी एक बोलायचं होतं. मी भुईगावला येतो पण तुझ्या संग थांबत नाही. म्हणजे बाकीच्यांमध्ये बसून तू कसं बोलतेस, कसं प्रकरण हँडल करतेस ते बघतो. ठीक आहे, मी पुढे होते. तुझी काय पेंडिंग कामं असतील ती संपवून ये 4 पर्यंत. त्या दिवशी यासाठीच देवाला एकत्र नमस्कार केलतास? वय, आणि तू आशीर्वाद बी दिलेलास.
तुझ्या मनात काय आहे मला नाही माहिती, पण जे असेल ते जर चांगलं काम असेल तर माझे नि देवाचे दोघांचे बी आशीर्वाद आहेतच की. शांतता शांतता शांतता. हा तर मंडळी, गावात रिक्षा फिरलेली आहे, तेव्हा समद्यांना माहिती आहे की आपण इथं कशासाठी जमलोय. आता आपले 5वे पंच सौ निर्मला देवी आल्या की ताबडतोब गावकीला सुरुवात होईल. तोपर्यंत शांत राहा. शिंदे सर कसे नाही आले अजून? मी बी तोच विचार करायला. अहो घाबरले असतील. दुखरीनस नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. या मॅडम. या या या. बसा. ती असली बाप म्हणत नाही, गोपीनाथ म्हणते. ये गोपीनाथ अशी हाक मारते. हे चूक आहे. हे चुकीचं आहे. हा गोपीनाथ ना त्याच लायकीचा आहे. कोण आहे ती पोरगी? या सगळ्याचा घराच्या हक्काची काय संबंध आहे का? मग मी कशाला या मॅटर मध्ये पडाले? काय सांगू मॅडम, मॅडम माझ्या स्वतःच्या घरात मला चोरगत जायला लागतं. लपून छपून खानावळीत काही खाल्लं तर हे मधल्या पोरीला पुढं करत्या, आणि ती पोरगी माझ्याकडे पैसे मागत्या सगळ्यांसमोर. स्वतःच्या बापाकडे पैसे मागत्या, मला पैसे द्यावं लागतं. हिनच माझ्या पोरीनं माझ्यापासून तोडलं. माझ्या मुन्नूला, माझ्या अस्मेला हिनं तो हे बघा, हे बघा, दिसते हा, ती खून दिसते. अस्मीनं लहानपणी माझ्या कपाळावर दगड मारला, त्यामुळे झालेली खून आहे. यो खोटारडा नालायक माणूस अस्मी विरुद्ध मम्मीला भडकवायलाय. याला जाऊन तुडवत असतोय. बापाला बाप न मानणारी, नावानं हाक मारणारी, दगड मारणारी, याशी पोरगी हाय तरी कोण? आणि कुठं आहे ती?